स्टार्ट 1, 2, 3 स्टार्ट. ओके. आता आला तुम्ही. काय झालं का शाळेत रडायला लागलं? कोण काय म्हणालं का? हो चिन्नू बघा हो, एकदा व्हिडिओ बघा हो, सुरू करा. सुरू झालं का अम्मा? ಇದು ಕಡು ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಕರೆಕ್ಟ್ ಚಾಲು ಆಗ್ಯದ ನೋಡಿ. ರೆಡಿ हां खडू म्हणतो. ओके थँक्यू. हे काय झालं सर, काय म्हणाले? मग काय रडायला लागलो? चलो करेक्ट आता. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनाय्य सर, अक्कलकोट. महाराष्ट्राची सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेतील पहिल्या पेपरमधील 8वा युनिट आय सी टीमध्ये येणारे काही महत्त्वाची ॲब्रिव्हेशन्स आणि त्याचा टर्मबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करीत आहोत. डेफिनेटली दिस व्हिडिओ इज गोइंग टू हेल्प यू टू गेट द 2 marks. I kindly request all of you give full attention, and I also request you please write down in your notebook with color pen. Okay, these points are very important. I wrote on the blackboard. Here are some abbreviations and the terms आणि त्याचा abbreviations मी लिहिलेले. सारथी हे कोणत्या क्षेत्रासाठी, कोणत्या कार्यासाठी हा वेबसाईट तयार करण्यात आलेला आहे, वेब पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. सारथी इट इज फॉर परिवहन मीन्स ट्रान्सपोर्ट. महाराष्ट्र राज्यातील जे ट्रान्सपोर्ट, रोड अँड ट्रान्सपोर्ट, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे याच्यासाठी हा वेबसाईट आहे, वेब पोर्टल सारथी. त्याच्यानंतर पवित्र इज ऑल्सो अ वेब पोर्टल फॉर स्कूल टीचर्स फॉर रिक्रुटमेंट इन महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करण्यासाठी हा वेब पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. सरलचं फुल फॉर्म बघा. एस मीन्स सिस्टमॅटिक, ए मीन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आर मीन्स रिफॉर्म, फॉर अचिविंग, ए मीन्स अचिविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. सरल हा एक वेब पोर्टल आहे. तिथं विद्यार्थ्यांचा डाटा, विद्यार्थ्यांच्या माहिती, विद्यार्थ्यांच्या संपूर्ण बायोडाटा या वेब पोर्टलमध्ये असतात. स्पेशली महाराष्ट्र राज्य शासनासाठी हे सरल वेब पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आहे यू डाईस प्लस हा सेंट्रलमध्ये, केंद्रामध्ये हे वापर करण्यात येतात. शाळेतील विद्यार्थ्यांचा बायोडाटा या यूडाईस वेब पोर्टलवरती आपण माहिती दिला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माहिती, विद्यार्थ्यांचा संपूर्ण बायोडाटा. सरल हा इथं स्टेटमध्ये आहे, यूडाईस हा सेंट्रलमध्ये येतात. यूडाईस यू मीन्स युनिफाईड, डी मीन्स डिस्ट्रिक्ट, आय मीन्स इन्फॉर्मेशन, एस मीन्स सिस्टमॅटिक फॉर एज्युकेशन प्लस. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टमॅटिक फॉर एज्युकेशन प्लस स्टुडंट्स डाटा स्टोअर्ड करण्यात येत आहे. नेट न्यूट्रॅलिटी, इंटरनेटचा न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? कुठल्याही भेदभाव न करता इंटरनेट प्रोव्हाइड केला पाहिजे. इंटरनेटची फॅसिलिटी प्रत्येक व्यक्तींना पोचला पाहिजे. धर्म, भाषा, प्रांत, प्रदेश हे याच्या सहाय्याने भेदभाव न करता इंटरनेटच्या फॅसिलिटी मिळाला पाहिजे. त्याला नेट न्यूट्रॅलिटी. इक्वल डाटा टू ऑल द पीपल, बट इक्वल डाटा सगळ्यांना देतात, पैसे द्यावे लागतात, फुकट नाही. एकदा दिले होते अंबानी, रिलायन्स कंपनी दिले होते बघा, ते 6 महिना तुम्हाला चटा लावण्यासाठी दिले होते. ही नेटचा हॅबिट तुम्हाला व्हायला पाहिजे म्हणून दिलं होतं. त्याचवेळी मी एवढं डाउनलोड करून घेतलो, आपल्या देशातील सगळ्या विद्यापीठाला व्हिजिट करून सगळ्या विद्यापीठातील सगळं ऑनलाईन डाउनलोड करून घेतलं मी. फुकट काम असं केला पाहिजे. चला, वेब 2.0 म्हणजे काय? इथं
जे युजर असतात, जे त्याचा वापरकर्ते असतात, त्यांनी त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएट करतात, माहिती क्रिएट करतात, माहिती देतात, माहिती तयार करतात. युजर जनरेटेड कंटेंट वेब 2.0मध्ये याचा वापर करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये माहिती देत असतात. युबुंटू हे काय हो बाबा, युबुंटू हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. आता एक्सेल असंही लिहितात, XLS एक्सेल. कॉम्प्युटरमध्ये चार्ट बनवण्यासाठी, कॉम्प्युटरमध्ये टेबल बनवण्यासाठी, कॉम्प्युटरमध्ये गणिताचे डाटा बनवण्यासाठी, स्प्रेडशीट तयार करण्यासाठी एक्सेलचा वापर करतात. मायस्पेस हे 2003मध्ये सुरुवात केलेले आहे. मायस्पेसचा पूर्ण पॉप्युलरिटी भारत देश आणि ब्राझील देशात झालेले आहेत. आणि 2003मध्ये हा सोशल नेटवर्क आहे. ओल्ड फ्रेंड्स आणि न्यू फ्रेंड्स कनेक्ट करण्यासाठी हा सोशल नेटवर्कचा वापर करण्यात येतात. मायस्पेस. ऑर्कुट हाही मायस्पेस हा अमेरिकामधला सुरू झालेला हा मायस्पेस आहे. हाही सोशल नेटवर्क आहे. 2003मध्ये त्याचा सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे पॉप म्युझिकसाठी मायस्पेसचा वापर करण्यात येतात. ऑर्कुट हा भारत देशात आणि ब्राझील देशात खूप पॉप्युलरिटी मिळालेले हा एक सोशल नेटवर्क आहे. ओल्ड फ्रेंड आणि न्यू फ्रेंड सर्चिंग करण्यासाठी ऑर्कुटचा वापर करण्यात येतात. हे 2004मध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे. प्ले स्टोअर, तुमचा मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतो बघा. एखाद्या ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर ओपन करून डाउनलोड करून घेतो आपण. वेगवेगळ्या ॲप स्टोअर करण्यासाठी तयार केलेले हा एक ॲप आहे प्ले स्टोअर, डिजिटल स्टोरेज करण्यासाठी. फिक्शल, आपण एक फोटो काढतो, फोटो काढल्यानंतर त्या फोटोमध्ये डॉट असतात. ते सगळं डॉट एकत्रित येऊन इमेज तयार करतात, फोटो निर्माण होत असतात. त्या डॉटला आपण फिक्शल असे म्हणतो. फिक्शल, स्मॉल डॉट मेक्स द पिक्चर, दॅट इज कॉल्ड फिक्शल. MP3 हा सॉन्ग डाउनलोड करून घेण्यासाठी वापर आपण करतो. लॅपटॉपचा शोध 1980मध्ये झालेले आहे आणि टॅबलेट 1989मध्ये. JPEG, आपलं मोबाईलमध्ये JPEG असतो बघा ॲप, म्हणजे फोटो एडिट करण्यासाठी, फोटो क्रॉप करण्यासाठी, फोटोला एडिट करण्यासाठी JPEGचा वापर करतो. स्काईप हा वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण बोलतो, आपण दिसतो आणि दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण आपला चेहरा आणि आपला शब्द त्यांना ऐकू येतात. स्काईपच्या माध्यमातून 2 व्यक्ती व्हिडिओ कॉलिंग करू शकतात. TEMP, टेम्प म्हणजे टेम्पररी फाईल. कॉम्प्युटरमध्ये एक फाईल आपण तयार करतो, तिथं काहीतरी आपण स्टोरेज करतो. कॉम्प्युटर जोपर्यंत ओपन असतात तोपर्यंत फाईल असतो आणि जेव्हा आपण कॉम्प्युटर बंद करतो ते ऑटोमॅटिकली फाईल उडून जातात, डिलीट होतात. टेम्पररी फाईल. DOC, डॉक्युमेंट, आपण टायपिंग करण्यासाठी वर्ड पेज ओपन करतो. वर्ड पेज ओपन केल्यानंतर त्याला वर्ड फाईल म्हणतात. ओके, वर्ड फाईल. JPG, ग्राफिक फाईलला JPG फाईल असे म्हणतात, पूर्ण लक्षात ठेवा. WAV, ऑडिओ फाईल. W म्हणजे वेव फॉर्म, A म्हणजे ऑडिओ, वेव फॉर्म ऑडिओ फाईल. DAT म्हणजे डाटा फाईल असतात. EXE म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल. TTF म्हणजे फॉन्ट फाईल. हे सर त्याचं एक्सप्लेनेशन मला येत नाही आणि तुम्ही पण समजून घ्यायची गरज नाही, नंतर समजून घ्या. परीक्षा पास झाल्यानंतर भरपूर वेळ असतो, भरपूर अभ्यास करायला तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा त्यावेळी. आता फक्त TTP म्हणजे काय, फॉन्ट फाईल. GOV म्हणजे गव्हर्मेंट वेबसाईट. COM म्हणजे कमर्शियल वेबसाईट. AC म्हणजे अकॅडमिक वेबसाईट, म्हणजे शैक्षणिक वेबसाईट. अकॅडमिक वेबसाईट. EDU एज्युकेशनल वेबसाईट. प्रिंटिंग प्रेस 1436ला जॉन्स गुटेनबर्ग यांनी सुरुवात केलेली, त्याचे शोध लावलेले. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक शब्द मी खूप बारीक निरीक्षण करून बोर्डवरती लिहिलेले आहेत
आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. जेवढं तुम्ही लिहिताय तेवढं तुमच्या लक्षात राहणार आहे. फक्त व्हिडिओ बघून उपयोग नाही. तुमच्यासोबत माझं पुस्तक पाहिजे आणि मी लिहिलेलं नोट्स तुमच्यामध्ये पाहिजे. फक्त पुराणं ऐकण्यासाठी ऐकू नका. इट इज नॉट पुराणा. ओके, थँक्यू सो मच. बी सिरियस. 100% येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम तुम्ही परीक्षा पास होणार आहात. अजून वेळ आहे. भरपूर सगळं व्हिडिओ मी तयार करतोच. तुम्ही ऐका, नोटबुकमध्ये लिहा, अभ्यास करा आणि रिव्हिजन करा. थँक्यू सो मच.